म्हणून आज कोळी समाज जसा आम्ही आमच्या गावामध्ये जेवढा स्थान देतो त्या कोळी समाजाच्या आपल्या ह्या वाडीमध्ये आम्ही प्रत्येकाच्या घरामध्ये 5 मिनिट का होईना प्रत्येकाच्या तिथे मान देतो। नमस्कार मित्रांनो, मी क्षितिज कुलाबकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या भन्नाट अशा नवीन ब्लॉगमध्ये। आणि मित्रांनो, शिमग्यासाठी मी खास आलो आहे गावी। आणि आमच्या गावातील एक परंपरा आहे, म्हणजे कोकणामध्ये तुम्ही पाहिलं असाल की पालखीसोबत एक खास आकर्षण म्हटलं तर संकासूर असतं आणि त्यालाच देवखेळसुद्धा म्हणतात। तर आमच्या गावामध्ये आम्ही ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतो ती म्हणजे गिरोबाची पालखी। आमच्या गावातील सर्वात मोठी मानाची पालखी म्हणजे गिरोबाची पालखी, जी आंबोलीमधून येते। आज गिरोबा आला आहे आणि जवळजवळ मी 2 ते 3 वर्षानंतर गिरोबाचं दर्शन करणार आहे। सो खूप खास असणार आहे, कारण ज्या दिवशी गिरोबाची पालखी येते त्या दिवशी अंगण सारवले जातात, घराबाहेर रांगोळ्या काढल्या जातात आणि त्यांच्यासोबत गाणी म्हटली जातात। त्यांना निरोप देताना, त्यांचं स्वागत करताना खूप म्हणजे धमाल असतं। नमस्कार। तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या उट्टंबर गावामध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो आणि आम्ही दरवर्षी म्हणजे आतुरतेने वाट पाहत होती या पालखीची। तुमचीच वाट पाहत असतो आणि मला जाणून घ्यायला आवडेल की ही परंपरा कधी चालू झाली आणि कशी चालू झाली। तर काका, तुमचं नाव? दिनेश चिलबे। ओके। आमची ही पालखी आंबोली बुद्रुक ही गावाची पालखी आहे आणि ही पालखीमध्ये ग्रामदेवता बसतो आणि 1953 मध्ये ही स्थापना झालेली आहे। म्हणजे आमच्या पूर्वजांच्या कालापासून ती घडवलेली तिची स्थापना केलेली आहे। आणि ही ग्रामदेवतेचा शिमग्यामध्ये उत्सव जेव्हा साजरा होतो तेव्हा आमच्या गावचे मुलापासून थोर महिलापासून सर्व खास ह्या शिमग्यासाठी वेळेत वेळ काढून हे आमच्या ग्रामदेवतेवरती एवढा विश्वास आहे आणि श्रद्धा आहे, त्या हिशोबाने 4 दिवसासाठी खास होलीसाठी येतात। आणि ही ग्रामदेवतेची पालखी 4 गाव हे बिन चप्पल शिवाय हे सर्व लोक खेली म्हणून बाहेर पडतात आणि आपल्या श्रद्धेने आज एवढ्या वर्षापासून हा आपला उट्टंबर कोळी समाज आहे। तर ह्या आमच्या ग्रामदेवतेचा एवढाच त्यांचा विश्वास आहे आणि त्यांच्या हड अडचणीला त्यांची श्रद्धा म्हणून नवस हे करतात। आणि आमचे हे संकासूर म्हणून आमचं गिरोबा म्हणून गिरोबाचा स्थान हा आमचा संकासूरच्या रूपामध्ये जेव्हा कोळीवाड्यामध्ये येतो तेव्हा एवढा श्रद्धा त्यांच्या आहे की त्यांचे जी काय मनोकामना असते, काही अडचण असेल, आज वर्षांवर्षापासून नवस बोलून प्रत्येकाची अडचण त्यांनी पूर्ण त्यांची मनोकामना पूर्ण केलेली आहे। म्हणून आज कोळी समाज जसा आम्ही आमच्या गावामध्ये जेवढा स्थान देतो त्या कोळी समाजाच्या आपल्या ह्या वाडीमध्ये आम्ही प्रत्येकाच्या घरामध्ये 5 मिनिट का होईना प्रत्येकाच्या तिथे मान देतो। आणि सर्व महिलापासून, मुलापासून, जेंट्सपासून आज होडीवरती काम करत असताना सुद्धा आमची आंबोलकरांची पालखी आली की अर्धा तास का होईना की वेळात वेळ काढून इथे येतात आणि आपल्या याला मान देतात। हे आम्हाला एक कौतुक वाटतो। म्हणून आज आम्ही कोळीवाड्यामध्ये खास रात्रीचे 3 वाजले तरी पण आम्ही टाईम बघत नाही आणि आपला समाज आज वेळेत वेळ काढून ते पण टाईम बघत नाही की मुलं झोपलेत काही। आज देवा एवढा मान देतात आणि त्यांची मनोकामना आमचा गिरोबा पूर्ण करतो। आणि आमच्या सावित्रीचा खास सांगतोय की ज्या आपल्या कोळी समाजाला खास सांगतोय की आमच्या ग्रामदेवतेचा यावर्षी नवीन मंदिर स्थापना झालेलं आहे आणि मूर्ती स्थापना झाले। तर त्या स्थापनेसाठी 22 ते 25 पर्यंत हा उत्सव आहे मोठा। आपण जशी इथे श्रद्धा आहे तसे त्याही कार्यक्रमाला याल आणि तिथे तुमची मनोकामना पूर्ण होईल एवढा विश्वास आहे। आणि आपला जे प्रेम आहे ते असंच राहू दे आणि आमच्या गिरोबाच्या जसं तुम्ही प्रेम केलं असंच पुढेच राहील ही अपेक्षा बाळगतो। नक्की, धन्यवाद। गिरोबा, कालेश्री, पंचकरीण, सावित्री आणि गोडसकरीण अशी 5 देव त्यांचे।
तर मित्रांनो आता पालखी आमच्या घरी येणार आहे म्हणजे गिरोबाची. तर माझ्यासोबत बाबा आणि आई आहेत. तर आई बाबा ते म्हणजे तुमच्या वर्षापासून कशी पालखी चालत आली, परंपरा कशी? परंपरेची पालखी आहे आपल्या विनोबाची. आपल्या गावात परंपरेची आपल्या घरी पण बसले बसले नवस आणि नवस पूर्ण पण होतात म्हणून अजून. आणि म्हणजे गावातून जाताना आपण गाणे बोलत पण जातात. आणि सगळी माणसं म्हणजे गावात बरोबर जेव्हा बोल आमच्या गावाचे हौशीत असतात. आमच्या गावचा देव आहे. म्हणजे आमच्या गावातील सर्वात मानाची पालखी म्हणजे सारखं तेच म्हणतं. कारण आमच्या मनामध्ये एवढी श्रद्धा आहे ना, म्हणजे आमच्या गावात आल्यावर ते काका म्हणल्याप्रमाणे प्रत्येक घरामध्ये पालखी म्हणजे मान देते. ती इतर कोणत्याही गावी देत नाही. त्यामुळे आमच्या म्हणजे हृदयात ते स्थान करतं देव. तर आई बाबा आपल्यासोबत आहेत. आता ओटी वगैरे तयार केली. आता आपल्या घरी सुद्धा पालखी येणार आहे. तर पूजा वगैरे करूया. राधाकृष्णाच्या मंदिरात सुद्धा मान दिला जातो. त्यानंतर मग गावाच्या वेशीपर्यंत आम्ही सोडायला जातो. ही आमची परंपरा म्हणजे वाढवडिलांपासून चालत आली आहे. तर मित्रांनो आपल्या समोर आहेत आता आपल्या गावाचे अध्यक्ष सुदर्शन श्रावण पाटील. ते सुद्धा आपल्याशी काही संवाद साधणार आहेत. ही आंबोलीच्या पालखीची बरीच परंपरा आहे आणि पूर्ण गाव बायका सगळे आपल्या आता सोबत असतात आणि नवस असतात म्हणजे गावामध्ये पालखीसोबत. आता मी त्याच्यामध्ये सहभागी झालेलो आहे का बळकावश्री म्हणजे मला उत्साह आहे आणि त्याच्यामध्ये माझा गाव पण सोबत आहे. तिथे थोडंसं बघून घ्या. पाहू शकता ते श्रद्धा म्हणतात ते ही. कारण आमच्या गावात गिरोबाला म्हणजे मनामध्ये स्थान आहे. मला सारखं तेच म्हणतं. कारण म्हणजे ती फिलिंग वेगळीच असते. कारण वर्षभर आपण देवाची वाट पाहतो आणि वर्षभर आपण देवाच्या भेटीसाठी देवळात जातो. कारण हा क्षण असा असतो जेव्हा देव आपल्या भेटीसाठी घरी येतो. म्हणजे खूप सुंदर क्षण असतात आणि ते आम्ही जगतोय. मित्रांनो आपल्या घरी गिरोबा येणार. त्यासाठी आहेत ना आधीच रांगोळी वगैरे काढून ठेवलेल्या असतात. आणि इथे आलो ना म्हणजे माझ्या मित्राच्या घरीच त्याच्या घराच्या समोर रांगोळी काढली आहे. पण ती रांगोळी पुसती जाऊ नये म्हणून काय केलं ते तुम्हाला मी दाखवतो. हे बघा रांगोळीवर कोणी पाय नको द्यायला म्हणून आहेत ना आजूबाजूने ते असं डिस वगैरे ठेवले टप वगैरे.
मित्रांनो, आता आपल्या देवळामध्ये आहेत ना आरती झाली, त्यानंतर आता आपण सगळे म्हणजे गावकरी सगळे म्हणजे गावातली जेवढी मंडळी आहे तेवढी सगळी मंडळी गिरोबाला निरोप देण्यासाठी जातं. म्हणजे अख्खा गाव जमलं इथे आणि खूप छान असा सोहळा पार पडतोय. सो चला. चला